कल्याण मना लाविता ऐसा निर्बंध वाढेल कथा श्रवण छंद सहज तुटतील विषयबंध परमानंद प्रकटेल ऐकूनी बाबांची मधुरवाणी निर्धार केला मी निजमनी येथून पुढे नरसेवा त्यागुनी गुरुसेवनीची असावे परी मनासी लागली हुरहुरी मिळेल मेली तया नोकरी हे जे बाबा वदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल नरसेवेचा संबंध जडेल परीन जोडेल हित मोठे स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा खरी तथापि माझी ही इच्छा नवती ऐसे नाही अनिच्छा प्रारब्ध भोगेच्छा ही नव्हे माझ्याही पोटी नोकरी व्हावी संसार निर्वाह सोय लागावी साई ही बोटाने गूळ दाखवी परी पाजवी औषध ते औषध या गुळाचे आशे पिऊनी धालो भाग्यवशे नोकरी ही अकल्पित लागली कासे द्रव्याभिलाषे स्वीकारिली गूळ झाला तरी शेवट खाता खाता येणार वीट बाबांच्या उपदेश मधाचे बोट चाकिता चोखट वाटले नोकरी नभती चिरस्थायी चालून गेली आलिया पायी बाबांनी बसविले ठायीचे ठायी सौख्य अनपायी भोगावया हे विश्व संपूर्ण चराचर भगवत स्वरूपची साचार परी भगवंत विश्वाहूनही पर परात्पर परमात्मा ईश्वर प्रपंचेसी अभिन्न प्रपंच ईश्वरेसी भिन्न प्रपंच तेथून चेतना चेतन तया अधिष्ठान ईश्वर भगवंताची पूजा स्थाने अष्टप्रकार असती जाणे प्रतिमा स्थंडिलादि आनाने सर्वा तुळणे गुरुश्रेष्ठ कृष्ण स्वये ब्रह्मपूर्ण तोही धरी सांदीपनी चरण म्हणे करिता सद्गुरु स्मरण मी नारायण संतुष्टे मजहूनि मज सद्गुरु स्तवन आवडे की सहस्र गुण ऐसे सद्गुरूचे वरिष्ठपण महिमान गहन तयाचे गुरुभजना जो पाठीमोरा तो एक अभागी पापी खरा भोगी जन्म मरण येर झारा करी मातेरा स्वार्थाचा मागुती जन्म मागुती मरण हे तो लागले नित्य भ्रमण म्हणून करूया कथा श्रवण निजोद्धरण संपादू संतमुखीच्या सहज गोष्टी अविद्येच्या तोडिती गाठी तारक होती अतिसंकटी म्हणून पोटी साठवू नकळे कैसा येईल वेळ घालून देतील कैसा मेळ हा अल्ला मियाचा सर्व खेळ भक्त प्रेमळ प्रेक्षक गाठीसी नसता प्रज्ञाबळ काय म्हणावे हे दैव सबळ जे मी लाधलो साई गुरु प्रबळ हाही एक खेळ तयाचा निवेदिले ग्रंथ प्रयोजन कथिले मज दिधले जे आश्वासन जेणे मतपरत्व आणि मतपूजन काय ते दिग्दर्शन जाहले आता आपण श्रोतेजन कराल पुढील अध्यायी श्रवण समर्थ साई नाथांचे अवतरण शिर्डीत कैसेन जाहले लहान थोर तुम्ही सगळे हे साईंचे चरित्र आगळे होऊन क्षणैक संसारा वेगळे परिसा भोळे भाविक